नमस्कार. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग हा खूप जैवविविधतेने संपन्न आहे. जिल्ह्यातील या भागात अनेक उंच डोंगर, घनदाट जंगल तसेच मोठी पठारे आहेत आणि या डोंगर रांगेतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे या भागात अनेक सुंदर धबधबे प्रवाहित झालेले आहेत. अशाच एका सुंदर धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही सकाळी 5 वाजता इचलकरंजीमधून निघालो. कोल्हापुरातील काही मित्रांना बरोबर घेऊन आम्ही गेलो पन्हाळा व मसई पठाराच्या पायथ्यापासून जवळ असलेल्या बांदिवडे गावामार्गे घुंगूर आणि त्यानंतर आम्ही जाऊन पोहोचलो शाहूवाडी तालुक्यातील धोंडेवाडी सोनुर्लेपैकी या गावामध्ये. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या या गावाकडे पोहोचताना खराब रोडवरून तुम्हाला प्रवास करावा लागतो. गावात पोहोचल्यानंतर आम्हाला कोणीही भेटले नाही, कारण या गावची लोकसंख्या 300 आहे आणि या गावातील पावसाळी शेतीमध्ये मशागती चालू होत्या, त्यामुळे बरेचसे लोक शेतात कामासाठी गेले होते. आम्ही एक सुंदर धबधब्याच्या शोधात या गावात आलो होतो. त्यानंतर आम्ही या भागात ड्रोन फ्लाय केला आणि त्यावेळी आम्हाला इकडे एक मोठा वॉटरफॉल दिसला. हा वॉटरफॉल म्हणजे या गावापासून वाहणारा एक मोठा ओढा पुढे जाऊन एका खोल दरीत कोसळतो. या वॉटरफॉलचे नाव म्हणजे लोकराकडा. स्थानिक भाषेत त्याला लोकराकडा असे वॉटरफॉल असे देखील म्हणतात, कारण या वॉटरफॉलचे पाणी खूप उंचीवरून पडते आणि या पाण्याचा फ्लो देखील खूप आहे. हेच पाणी पुढे जाऊन सोनुर्ले वॉटरफॉलला जाऊन मिळते आणि पुढे जाऊन सोनुर्ले येथे असलेल्या धरणात जाऊन हे मिसळते. थोड्या वेळाने आम्ही सर्वजण गावाजवळ असलेल्या वॉटरफॉलकडे निघालो. त्यावेळी तेथील एका काकाने आम्हाला येथील थोडा रस्ता दाखवला, पण तो रस्ता एका जंगलात जाऊन थांबतो, कारण घनदाट जंगल आणि पुढे जाऊन तयार होणाऱ्या दरीमुळे तुम्ही खाली जरी उतरायचा प्रयत्न केला तरी तो पुढे रस्ता सापडतच नाही. जंगलात थोडा वेळ ट्रेक केल्यानंतर जिकडे हा रस्ता थांबतो तिथे थोडा एक असा व्ह्यू पॉईंट सारखा एरिया आहे, जिकडून हा वॉटरफॉल लांबूनच दिसतो, परंतु त्याचा व्ह्यू थोडा मस्त वाटतो. तिथून आम्ही पाहिला. थोड्या वेळाने पावसाची संततधार थोडी कमी झाली आणि त्यानंतर आम्ही इकडे ड्रोन फ्लाय करून या वॉटरफॉलचे फुटेज रेकॉर्ड केले. अतिशय उंचावरून कोसळणाऱ्या या वॉटरफॉलचे हे सुंदर रूप तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याच्या या दुर्गम भागात असे अनेक सुंदर धबधबे आपल्याला पाहायला मिळतात, पण या धबधब्याकडे जाण्यासाठी प्रॉपर असे रोड नाहीत. शाहूवाडी व पन्हाळा तालुक्याच्या या पश्चिम भागातील अतिशय दुर्गम भागात असलेले हे धबधबे पाहण्यासाठी तुम्हाला स्थानिकांची मदत घेतली पाहिजे. या भागात असे अजून भरपूर वॉटरफॉल आहेत जिकडे आजपर्यंत कोणीही गेलेले नाही, कारण या भागात असलेले प्राण्यांचे वावर व घनदाट जंगल यामुळे या वॉटरफॉलकडे कोणी सहजासहजी जात पण नाही. या भागात असलेल्या अनेक दुर्गम वाड्या वस्त्यामध्ये चांगले रोड व नेटवर्क नसल्यामुळे या भागाचा पर्यटन विकास झालेला नाही आहे. हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू असा नाही की हे वॉटरफॉल एक्सप्लोर करून आम्ही बऱ्याचशा लोकांना इन्व्हाइट करू की बाबा इकडे या वॉटरफॉल पाहण्यासाठी आणि इकडचा एरिया घाण करा, असा कोणताही हेतू नाही आहे. हा वॉटरफॉल दाखवण्याचा एकच उद्देश आहे की या दुर्गम भागातील पर्यटनाला चालना व्हावी आणि येथील स्थानिक जे लोक आहेत यांना
पावसाळ्यात देखील रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात हा एकमेव हेतू आहे। जर तुम्ही या परिसरामध्ये येथील वॉटरफॉल किंवा येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी जर याल तर येथील स्थानिक लोकांची मदत घ्या, कारण या प्रदेशात पडणारा मुसळधार पाऊस व लो नेटवर्क यामुळे इकडची कनेक्टिव्हिटी जाते। त्यामुळे तुम्ही इकडचे रस्ते वगैरे जर तुम्हाला माहीत असेल तरच या किंवा येथील स्थानिक लोकांना विचारा आणि मगच तुम्ही या प्रदेशात भेट देण्यासाठी या। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक असे सुंदर धबधबे आणि विविध अनएक्सप्लोर ट्रॅव्हल प्लेसेसबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला या चॅनलची नक्कीच मदत होईल। धन्यवाद।